नमस्कार शेतकरी मित्रांनो, अभिनव ॲग्री मशिनरीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर आज मी पॉवर विडर या जे काही नवीन आलेलं पॉवर विडर आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे. यासारखा पॉवर विडर तुम्ही आजपर्यंत 100% कोणी बघितलेला असणार आहे. अजिबात मार्केटमध्ये असा तुम्हाला या प्रकारचा पॉवर विडर बघायलाच भेटणार नाही. का तर या पॉवर विडरला येतात चाकाला 8 गिअर आणि रोटरला 8 गिअर, म्हणजे 4 फॉरवर्डचे गिअर चाकाला, 4 रिव्हर्सचे गिअर चाकाला, त्याच्यानंतर 4 फॉरवर्डचे गिअर रोटरला आणि 4 रिव्हर्सचे गिअर सुद्धा रोटरला. 4 4 8 चाकाला, 4 4 8 रोटरला. टोटल झाले 8 आणि 8 16 गिअर येतात या मशीनला. मशीन तुम्ही बघू शकता एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये केलेलं आहे तयार. अतिशय प्रगत असं दिसतंय. तुम्हाला चाकं वगैरे किती ब्रॉड दिलेले आहेत ते बघा तुम्ही मशीनला. तर शेतकरी मित्रांनो, या 8+8 गिअरचा आपल्याला फायदा काय होणार आहे? तुम्ही म्हणत असाल एवढे गिअर का म्हणून दिलेत? तर 8+8 म्हणजे जवळजवळ आपण 16 पद्धतीने हे मशीन चालवू शकतो. 16 पद्धतीनं मशीन चालवू शकतो म्हणजे चाकाचं स्पीड आणि रोटरचं स्पीड आपण प्रत्येक वेळी ॲडजस्ट करू शकतो. जशी माती आहे, जशी शेतातली तुमच्या माती आहे, जमिनीचा पोत आहे, त्या पद्धतीने आपण ॲडजस्ट करू शकतो. मग विचार करा, ओलं रान असू द्या, वाळका असू द्या, दगडीचा असू द्या, मऊ असू द्या, काळवट असू द्या, चिकट असू द्या, कसल्याही रानामध्ये हे मशीन चांगल्याच पद्धतीनं काम करू शकणार आहे. कारण चाकाचं स्पीड आणि रोटरचं स्पीड आपल्याला हे मशीन ॲडजस्ट करून देतं. फिक्स स्पीड राहत नाही मशीनला. आपल्याला पाहिजे तसं स्पीड ॲडजस्ट मशीनला आपण ठेवू शकतो, ॲडजस्टमेंट करू शकतो त्या स्पीडची. तर आता आपण मशीनबद्दल कसं, याचं काय काय गिअर आहे, कशी कशी सिस्टीम आहे, त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. तर मशीन हे इंजिन येतं 11 HP मध्ये, एकदम पॉवरफुल आणि हेवी ड्युटी इंजिन येतं. त्यानंतर तुम्ही एअर फिल्टर बघू शकता, किती चांगल्या पद्धतीचा एअर फिल्टर दिलेला आहे, हेवी ड्युटी एकदम. त्यानंतर इथं एक स्विच दिसतोय बघा तुम्हाला. हा स्विच आहे, बघितला? हा स्विच जो आहे तो स्टार्टिंगसाठी दिलेला आहे. हा हे दाबल्यानंतर काय होणार आहे, मशीन चालू होणार आहे. ठीक आहे. आता आपण मशीनमध्ये ऑइल नाही त्यामुळे चालू करून दाखवू शकत नाही तुम्हाला, पण एक स्टार्टिंग तुम्हाला सिस्टीम कळावी म्हणून हे मी प्रेस केलेलं. हे प्रेस केल्यानंतर डायरेक्ट बॅटरी कनेक्ट होते. बॅटरीची वायर बघू शकता तुम्ही, इथनं इकडं आलेली बघा ही वायर, आणि इथं जोडलेली आहे. ही आहे बॅटरी. हो शेतकरी मित्रांनो, ही आहे पॉवर विडरची बॅटरी. फक्त छोटी कंपास पेटी एवढी, किंवा आपण पॉवर बँक बघतो मोबाईलच्या त्यासारखी ही बॅटरी आहे. लिथियम आयनमध्ये ही बॅटरी येते. लिथियम आयनची बॅटरी आतापर्यंत तुम्हाला कुठल्याच पॉवर विडरला बघितली नसेल तुम्ही. त्यामुळेच मी तुम्हाला म्हणलं की हा सुरुवातीच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच की अशा प्रकारचा विडर तुम्ही कुठेच बघितला नसेल. लिथियम आयनची बॅटरी येते. याच्यावर ह्याचं तुम्ही चार्जिंग सुद्धा घरच्या आपल्या मोबाईलच्या चार्जिंगवर करू शकता. इथं सगळे सॉकेट दिसतात. ह्याचा लाईटसाठी सुद्धा म्हणून वापर करू शकता, आणि एक बॅटरी टॉर्च म्हणून सुद्धा वापर करू शकता. आणि जर समजा तुम्हाला मोबाईल चार्ज करायचा असेल तर पॉवर बँक म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता तुम्ही. त्यानंतर इथं बघा रोटर इकडं मागे आहे, मागच्या साईडला. तर हा पूर्ण शाफ्ट ड्राईव्ह दिलेला आहे. रोटर जो दिलेला आहे तो शाफ्ट ड्राईव्ह आहे. इथं चेन वगैरे ज्या अगोदरचे ज्या होत्या सिस्टीम, ती सिस्टीम याला नाही आहे. पूर्णपणे शाफ्ट ड्राईव्ह हे मशीन आहे. त्याच्यामुळे आतमध्ये चेन तुटणं वगैरे अशा प्रकारचं कोणतंही तुम्हाला समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही, कोणत्याही समस्यांना. त्याच्यानंतर इथं जे अंतर आहे ना यात रोटरपासून ते तुम्ही जे चालताय, बघा तुम्ही किती लांब येत आहे चालताना. जवळजवळ 3 ते 4 फूट अंतर राहते. त्याच्यामुळं चालवताना तुमचा ॲक्सिडेंट होणं वगैरे अशा काही गोष्टी येणार नाहीत. दुसरा ॲक्सिडेंटचाच राहिला विषय तर हा सेफ्टी क्लच सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुमचा सेफ्टी क्लचवरचा हात सुटणार आहे त्यावेळेस सुद्धा मशीन जागेवर थांबणार आहे. त्याच्यामुळे तो सुद्धा विषय येणार नाही की तुम्हाला ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, अशा प्रकारचे काहीच होणार नाही. मशीन चालवायला एकदम हलकं आहे. त्याच्यानंतर अजून एक ह्याची खासियत म्हणजे अगोदर काय असायचं, टर्निंग केबल दिलेले असायच्या मशीनला. इकडच्या साईडला एक टर्निंग हँडल असायचा आणि इकडच्या साईडला एक टर्निंग हँडल असायचा. ज्यावेळेस आपल्याला मशीन वळवायचे त्यावेळेस हा इकडचा क्लच दाबला की मशीन इकडं जायचं आणि इकडचा क्लच दाबला की मशीन तिकडं जायचं. तर तो सुद्धा प्रॉब्लेम याच्यामध्ये सॉल्व्ह केलेला आहे. फक्त एकच सिंगल हा रेड कलरचा क्लच दिसतो इथं खालच्या बाजूला, हा दिलेला आहे क्लच. हा फक्त क्लच आपण प्रेस केला आणि मशीन वळवलं की ते इझी टर्निंग होणार आहे. बघा इझी टर्निंग. एका हाताने तुम्ही बघू शकता मशीन कसं वळतंय. एका हातावर तुम्ही मशीन पूर्ण कंट्रोल करू शकता आणि एकदम हलकं मशीन. इंजिन एकदम हेवी ड्युटी दिले आणि जो साचा दिलेला आहे तो लाईट वेटमध्ये आणि हेवी क्वालिटीमध्ये दिला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चालवताना कोणत्याही प्रकारची अडचण याला मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, येणार नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, अजून एक हँडलचं आपल्या हाईटनुसार ॲडजस्ट करण्यासाठी इथे एक सिस्टीम दिलेली बघा. हा नॉब आहे. हा नॉब ओढल्यानंतर
हँडल आपल्याला पाहिजे तसं आपण खाली घेऊन इथं लॉक करू शकतो. वर घ्यायचं असेल वर घेऊन इथं लॉक करू शकतो. हाईट आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं पाहिजे तशी पाहिजे तेव्हा आणि अत्यंत सोप्या पद्धतीने ॲडजस्ट आपण हाईट करू शकतो. त्यानंतर दुसरी एक खासियत बघायची, हँडल वळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्रास घ्यावा लागणार नाहीये. फक्त हा नॉब प्रेस करायचा, नॉब प्रेस करायचा आणि डायरेक्ट तुम्हाला पाहिजे तर रिव्हर्सच्या साईडला पाहिजे तर त्या साईडला कोणत्याही दिशेला तुम्ही आरामात वळवू शकता. ठीक आहे, आता इथपर्यंत आलो आपण आणि हा नॉब सोडला, लॉक झाला हँडल. इतकं चांगलं एक टेक्निक दिलेलं आहे या मशीनला. टेक्निकली दृष्ट्या हा जो प्रकार आहे या मशीनचा अतिशय ॲडव्हान्स प्रकार आहे. त्यानंतर आता बघा इथं हा फॉरवर्ड आणि रिव्हर्सची गिअर दिलेला आहे, इथं हँडल दिलेला आहे आणि हा रोटरच्या स्पीडचा, रोटरचं जे मागचा रोटर आहे बॅक रोटर, त्या रोटरच्या स्पीडसाठी दिलेलं आहे, फास्ट आणि स्लो. त्यानंतर तुम्ही इथं सुद्धा बघू शकता, इथं सुद्धा गिअर दिलेले आहेत, फास्ट आणि स्लो. हा तुमचा चाकांचा स्पीडचा आहे आणि इथं सुद्धा चाकांच्या स्पीडचे, म्हणजे पुढचे जे दोन नॉब दिलेले आहेत, हा नॉब आणि हा नॉब, हा चाकांच्या स्पीडला कंट्रोल करतो. हा चाकांच्या स्पीडला रिव्हर्स आणि फॉरवर्डमध्ये कंट्रोल करतो. इथं हाय आणि लो असे दोन, इथं फास्ट आणि स्लो असे दोन, हे 2 आणि 2 4 गिअर आपल्याला फक्त एकदा फॉरवर्ड टाकला तर फॉरवर्डला 4 गिअर मिळू शकतात आणि रिव्हर्स टाकला तर तेच आपल्याला रिव्हर्समध्ये सुद्धा तेवढंच स्पीड देऊ शकतात. त्यानंतर हा एक नॉब दिलेला आहे, तो आहे तुम्हाला मगाशी सांगितलं ते रोटरच्या ब्लेडचा हा आहे. आणि ह्या गिअर मगाशी जे दाखवले ह्याच नॉबच्या मागचे जे आहेत नॉब, इथं एक नॉब आहे आणि इथं एक नॉब आहे. हा एक नॉब आहे बघा, हा आणि हा एक नॉब आहे. हे 2 नॉब काय कंट्रोल करतात तर रोटरचं स्पीड कंट्रोल करतात. कसं इथं बघा लिहिलेलं आहे, इथं लो आणि हाय. ठीक आहे, त्याच पद्धतीने या साईडला फॉरवर्ड रोटेटिंग आणि रोल बॅक, म्हणजे फॉरवर्ड स्पीडनं चालवण्यासाठी आणि रिव्हर्स स्पीडनं चालवण्यासाठी, रिव्हर्स चालवण्यासाठी किंवा फॉरवर्ड चालवण्यासाठी हा आपण नॉब कंट्रोल करायचा आहे. आणि स्पीडसाठी म्हणाल तर रोटरला इथं वर 2 स्पीड दिलेले आहेत, स्लो फास्ट आणि लो आणि हाय. त्याच्यामुळे इथं आपल्याला रोटरच्या फॉरवर्डला 4 आणि रिव्हर्सला 4 असे 8 स्पीड मिळणार आहेत रोटरसाठी. आणि 8 स्पीड मागाशी सांगितल्याप्रमाणे चाकाला 8 स्पीड मिळणार आहेत. पुन्हा एकदा बघून घ्या रोटर आणि त्याची चाकं कुठं कुठं कसं कशी सिस्टीम दिलेली आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, इकडे या जरा, इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे बघा इथं की कशा पद्धतीनं तुम्ही गिअर शिफ्ट करू शकता. त्यानंतर अजून एक ॲडव्हान्स सिस्टीम इथं अशी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो. इथं हे जे चाक आहे, हे चाक काही जणांना पुढं पाहिजे असतं, काही जणांना मागं पाहिजे असतं. कारण काय हाईटनुसार काही काहींचे पाय चाकाच्या जवळ जातात, चाकाला धक्का लागू शकतो. त्याच्यामुळं इथं होल दिलेले आहेत एक्स्ट्राचे, 1 2 3 आणि इथं 1 2. त्याच्यानुसार तुम्ही हे जे हा जो पार्ट आहे तो पार्ट असा रोटेट करून थोडासा फिरवून आतमध्ये चाक घेऊ शकता किंवा अजून बाहेर म्हणलं तर बाहेर सुद्धा काढू शकता. चाक वर खाली करायचं ऑप्शन तर तुम्हाला माहितच असेल, ह्याची हाईट आपण चाकाची वर खाली करू शकतो, त्यामध्ये काही नवीन नाही आहे. पण ही जी सिस्टीम दिलेली ती फार उपयुक्त आहे शेतकरी मित्रांसाठी, ज्यांच्या पायाला चाक वगैरे धडकतं मागचं त्यांच्यासाठी. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिली आहे मशीनबद्दल. तर आता या मशीनसोबत अजून काय काय येतं की अटॅचमेंट कोणत्या कोणत्या, असं सुद्धा शेतकरी बांधवांचा कायम प्रश्न असतो की तुम्ही मशीनसोबत अजून काय काय देणार आहे. तर या मशीनसोबत 32 ब्लेडचा एक रोटर मागं बसणारा, की जो तुम्हाला रोटर मारण्यासाठी असेल, भांगलणी करण्यासाठी असेल किंवा अशा बऱ्याच कामांसाठी उपयोगी असतो, असा 32 ब्लेडचा रोटर मिळणार आहे. त्याच्यानंतर उसाच्या भरीचा रोटर एक मिळणार आहे, जो की 9+9 असा 18 ब्लेडचा उसाच्या भरीचा रोटर मिळणार आहे. त्याच्यानंतर मशीनसोबतच तुम्हाला हळद, आलं, स्ट्रॉबेरी या पिकांच्या बेड तयार करण्यासाठी, भरी टाकण्यासाठी असा एक रोटर सुद्धा मिळणार आहे. आणि सोबत 2 लोखंडी चाकं तुम्हाला त्याच्यासोबत भेटणार आहेत. तर आता चाकं बघूयात आपण, चाकं कोणती आहेत मशीनला आणि कोणत्या कोणत्या पिकात कुठलं चाक आपण वापरू शकतो. तर हे लोखंडी चाकं दिलेले आहेत बघा. जर ओलं रान वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आपण हे चाकं, ओलं रान असेल, वाळका रान असेल, तुमच्या ह्याच्यानुसार वापरू शकतो. ही ऊसामध्ये चाकं वापरू शकतो. त्यानंतर ही चाकं दिली आहेत बघा, ही शॉर्ट चाकं आहेत, एकदम छोटी आहेत साईजला. ही तुम्ही हळद, आलं, स्ट्रॉबेरी यासारख्या छोट्या अंतरावर जे बेड असतात त्याच्यामध्ये ही चाकं तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मशीन आहे.
जरी कुणाला या मशीनबद्दल अजून काय माहिती पाहिजे असेल किंवा मशीन खरेदी करायचं असेल, मशीनबद्दल डेमोचे व्हिडिओ वगैरे पाहिजे असतील, तर त्यासाठी तुम्ही आता स्क्रीनवर जो काही नंबर येतोय त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आपला संपर्क क्रमांक आहे 88 57 54 58 वाई शाखेचा, आणि शिरवळ शाखेचा नंबर आहे 98 90 20 95 17. दोन्ही नंबरला तुम्ही कॉल करू शकता. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही कॉल करा. तुमचे कॉल आम्ही रिसीव्ह करू, तुम्हाला योग्य ती उत्तरं नक्की देऊ. असेच आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.